पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अ, बृहदारण्यक उपनिषदाच्या आजच्या अध्ययन अ, वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या आठवड्यात श्रावणी सोमवार आणि मंगळवार असं असल्यामुळे आपला खंड झाला. आणि सोमवार आणि मंगळवार हे बदलून आता आपण बुधवार आणि गुरुवार सध्या घेत आहोत. अ, आपला जो विषय सुरू आहे तो अ, अध्याय पहिला त्याच्यातला आपण विभाग 5वा पाहत आहोत, 5वा ब्राह्मण विभाग. आणि आपला विषय चालू आहे की 7 प्रकारचे जे अन्न आहेत ज्याचं विभाजन त्या सृष्टीकर्त्याने केलं या समस्त जीव आणि सृष्टीसाठी, प्राणीमात्रांच्या सगळ्यांच्या पोषणासाठी. त्याच्यामध्ये आपण 7 प्रकारच्या अन्नांमध्ये आपण सगळ्यात पहिलं जे पाहिलं होतं ते होतं साधारण अन्न, जे आपण सगळेजण रोज घेतो, जे रोज आपण खातो. त्याच्यानंतर आपण पाहिले होते 2 जी देवतांसाठी त्या सृष्टीकर्त्याने राखून ठेवलेली अन्न होती ती म्हणजे हूत आणि प्रहूत. त्याच्यामध्ये 2 विभाग होते की जे वैदिक संस्कृतीमध्ये किंवा आताही आपण जे काही घरी पूजा करतो, होम हवन उपासना करतो, ते सगळं हूत आणि प्रहूत म्हणजे जे मोठ्या प्रमाणावर जे याग केले जायचे, जे दर्श पौर्णमास याग असेल अशी ज्याची वर्णनं आढळतात. तर हे जे मोठे मोठे याग होते, दर्श पौर्णमास याग असेल, हे सगळे प्रहूत याच्यामध्ये यायचे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की एक त्यांनी वेगळं सांगितलेलं आहे उल्लेख करून, जे तिसरं आपण अन्न पाहिलं ते आपण असं पाहिलं की दूध आणि घृत म्हणजे हे जे आपण चौथं अन्न पाहिलं त्याच्यामध्ये दूध आणि दुधापासूनच घृत होतं. तो कार्यकारण भाव संबंध असल्यामुळे त्यांनी उल्लेख केला होता आणि विशेष करून दुधाला बाजूला काढून सांगण्याची जी त्यांचं वैशिष्ट्य आहे किंवा जी त्याची विशेषता आहे, त्याचं सुद्धा आपण सविस्तर वर्णन पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. दोन्हीही दृष्टिकोनातून म्हणजे आपण आयुर्वेदाच्याही दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व बघितलं. आणि ह्याचं एक होम हवन म्हणजे जो संवत्सर याग केला जायचा, त्याच्यामध्ये एक दुधाची जी आहुती दिली जायची, त्याचं एक विशेष महत्त्व आहे. तर त्या संदर्भात सुद्धा आपण त्याचं विवेचन पाहिलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे एक साधारण अन्न जे आपण सगळेजण खातो, एक दुसरं जे अन्न आपण पाहिलं ते हूत आणि प्रहूत, जे देवतांसाठी आहे आणि चौथं जे आपण पाहिलं ते दूध आणि घृत. आता ह्याच्या नंतर आपण अभ्यासत होतो जी त्या जीवात्म्याने ज्या ब्रह्माने त्या तत्वाने आपल्यासाठी जी 3 राखून ठेवली मन, प्राण आणि वाणी. ह्या 3 अन्नांचा आपण अभ्यास करत होतो. ज्याच्यामध्ये आपण असा मंत्रही पाहिला होता की त्रीणि आत्मने अकुरुत म्हणजे मन, वाक आणि प्राण म्हणजे मन, वाणी आणि प्राण ही जी 3 अन्न आहेत, ही त्याने केली जीवात्म्याकरिताच उत्पन्न केली. पण कुठे ना कुठे ती स्वतःसाठी राखून ठेवली. असं म्हणण्याचं कारण असं आहे की आपल्यामध्येच ते ब्रह्मतत्व सामावलेलं आहे. जो आपण ह्या अध्यायाची सुरुवात केली त्याच्या मागच्या विभागामध्ये आपण पाहिलं होतं की हा जो आत्मा आहे, हे जे तत्व आहे ह्यानेच एक पुरुषाकार स्वरूप घेतलेलं आहे आणि मग त्या जीवात्म सृष्टीची कशी उत्पत्ती झाली याचा आपण अभ्यास केला. म्हणजे कुठे ना कुठे या जीवात्म्यासाठी ही जी अन्न त्यांनी उत्पन्न केली, ही 3 विशेष अन्न जी आहेत त्याचं महत्त्व हे अत्यंत वेगळ्या स्तरावर आहे, अत्यंत विशेष आहे. त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की सगळ्यात आधी मन जे आहे, त्याचं आपण अस्तित्व आहे का? आधी ह्याचा प्रश्न उपस्थित झाला होता की खरंच मनाचं अस्तित्व आहे का? आणि त्याच्यासाठी त्यांनी 2 सिद्धांतही आपल्याला सांगितले होते. जसं की आपण एखादं दृश्य पाहतो आहे चक्षुंनी, पण आपलं मन जे आहे, चित्त जे आहे ते दुसरीकडेच आहे आणि समजा आपल्याला कोणी असं म्हणालं की "अरे, तू नक्की ऐकलंस ना? नक्की बघितलंस ना?" तर आपण म्हणतो, "अरे, अच्छा काय सांगत होतात?" किंवा "काय होतं ते?" असं होतं. कधी-कधी म्हणजे आपण चक्षुंनी पाहतो तर आहे, कानाने ऐकतो तर आहे.
म्हणजे जे बाह्य आपल्याला दिसतं ते बाह्य स्वरूपचं आपण ग्रहण तर करतोच आहे. आपल्याला त्याचं ज्ञानही होत आहे, पण आपल्याला ते उमजत नाहीये. कारण त्याच्यासाठी जे आपलं चित्त आहे, जे मन आहे, ते त्याच्यामध्ये नाहीये. आपलं मन दुसरीकडेच आहे आणि आपण पाहतोय एका ठिकाणी, ऐकतोय एका ठिकाणी आणि मन दुसरीकडे असेल, तर कधी कधी आपल्याला असे अनुभवास येतं. तर हे त्यांनी प्रत्यक्ष मंत्रामध्येच याचा उल्लेख केलेला आहे आणि मग मनाचं स्वरूप सांगितलेलं आहे, की ज्या काही आपल्या इच्छा, आकांक्षा, जे काही आपलं क्लेश असतील, द्वेष असतील, हे सगळं काही अगदी आपली धृती, बुद्धी सगळं काही जे आहे, ज्याला आपण कल्पनाशक्ती म्हणतो, आपल्याला ज्या काही एक अशा शक्ती आहेत, त्या सगळ्या शक्ती ज्या आहेत, त्या सगळ्या त्या मनाशी संबंधित आहेत. मी आपल्याला असंही सांगितलं होतं, की सांख्य दर्शनाच्या अनुसार जर अंतःकरण कशाने बनलंय असं तर म्हटलं तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याचं त्याच्यामध्ये त्यांनी विभाजन केलेलं आहे. आणि मन हे सगळ्यात महत्वाचं त्यांनी मानलेलं आहे त्याच्यामध्ये. कारण अंतःकरण जे आपण म्हणतो, त्याचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो. त्याच्यामध्ये इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती म्हणजे बुद्धी आणि मन ह्यांचा जो ताळमेळ असेल, तो जर व्यवस्थित असेल, तरच आपण आपल्या सगळ्या ज्या काही क्रिया आहेत त्या अगदी सफल करू शकतो. तर ह्याच्यानंतर मनाचं स्वरूप सांगितल्यानंतर मग आपण प्राणाचं स्वरूप पाहिलं होतं. वाणीचं स्वरूप पाहिलं होतं. वाणीमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं, की ती जी वाणी आहे ती स्वयंप्रकाशित आहे. तिला कोणीही असं आपल्याला त्याला एफर्ट्स घ्यावे लागत नाही. कोणत्याही प्रकारची विशेष मेहनत करावी लागत नाही. आणि ती स्वयंप्रकाशित आहे. आणि आपण जे बोलतो त्याने समोरच्याला जे आपल्याला सांगायचं आहे, मनातल्या ज्या काही भावना आहेत ते आपण व्यक्त करतो. म्हणजे आपण मनात म्हणल्या मनात कितीही बोलत राहिलो आणि एखाद्याला आपल्याला वाटते की समोरच्यानी समजून घ्यावं ते, तर तसं होऊ शकत नाही. आपल्याला ते व्यक्त करण्यासाठी जे शब्द, जे ध्वनी आपल्याला हवा आहे, तर ती वाणी आहे. जसं मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं, की वाङ्मनस आख्यान एक फार प्रसिद्ध आहे शतपथ ब्राह्मण ग्रंथामध्ये. तर ज्याच्यामध्ये मन आणि वाणी हे भांडण करून प्रजापतीकडे जातात. आणि त्याचा निकाल असा लागतो, की मन हे श्रेष्ठ आहे. कारण वाणी कुठे ना कुठे त्या मनाचं अनुकरणच वाणी करत असते. पण आता ही जी 3 अन्न आहेत, ही एकमेकांशी कशी जोडली गेली आहेत, तर ह्याचा सुद्धा हा यांनी क्रम सांगितलेला आहे. जसं आता मन तर आहे, मनामध्ये आपण खूप विचार करतो, खूप बोलतो मनातल्या मनात. बऱ्याच लोकांचा असा स्वभावही असतो, की मनातल्या मनात खूप बोलतात, पण समोर बोलायचं असेल तर त्यांना अडचण येते किंवा त्यांना कळत नाही कसं सांगावं, कसं व्यक्त करावं. कधी कधी आपल्याला असं होतं, की नाही आता मी सांगून टाकते, मला हे सगळं मनात नाही ठेवायचंय. म्हणजे मनातल्या कोणत्याही भावना असतील त्या आपल्याला व्यक्त करण्यासाठी आपल्याला ध्वनी म्हणजे तो जो शब्द संग्रह आहे तीच आपली ती वाणी आहे आणि ती स्वयंप्रकाशित आहे. जसं मी सांगितलं होतं की व्याकरणाच्या परिभाषेमध्ये त्याला स्फोट होणं म्हणतात. म्हणजे आपण जेव्हा श्रवण संस्कार होतात, गुरुकुल पद्धत जी होती वैदिक काळामध्ये, त्याचं विशेष महत्व हेच होतं की जे शिष्य होते त्यांच्या समोर कोणत्याही प्रकारचं संहिता, साहित्य असं उपलब्ध नसायचं. तर ते जे गुरूंच्या मुखातून ते जे मंत्र पठण असायचं, त्या श्रवण संस्कारांनी त्यांनी ते ग्रहण करायचं, ते स्मरण करायचं, त्याचं मनन चिंतन करायचं आणि तेच तसं बोलायचं. आजही आपल्याकडे ज्या वेद पाठशाळा आहेत, तिथे जर तुम्ही कधी गेलात, तर तिथे तुम्ही बघितलं असेल, की तिथे आजही आपल्याकडे मुखोद्गत जे ज्या पद्धतीने ते गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिलं जातं, त्याच्यामध्ये मुखोद्गत म्हणजे बोलणे आणि ऐकणे. तर ह्याच्यामध्ये हा एक संस्कार फार महत्वाचा असतो. म्हणून वाणी जी आहे ती आपल्यासाठी अत्यंत सगळ्यात महत्वाची आहे. जसं मन आहे तशीच वाणी आहे. त्याच्यानंतर तिसरं आपण पाहिलं होतं की प्राण. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक दृष्ट्यातून आपण अभ्यास केला होता की 5 प्रकारचे प्राण आहेत. आणि मग ती प्राण जे आहेत ते कसे आपल्या ह्याच्यामध्ये काम करतात. जसं आपण वायू म्हणलं होतं, अपान वायू असेल, उदान वायू असेल, समान वायू असेल, व्यान असेल. या सगळ्यांचा आपण आणि एक जो प्राण आपण जो श्वास घेतो आणि सोडतो ऑक्सिजन, तर ह्या सगळ्याचा आपण अभ्यास केला होता. आता तिथून पुढे आपल्याला एक वेगळा अभ्यास करायचा आहे याच संदर्भात. म्हणजे आपण ज्या 7 प्रकारच्या अन्नांचा अभ्यास करत आहोत, त्याच्यामधली आता ही जी शेवटची 3 अन्न आहेत,
ह्याचा जो विस्तार केलेला आहे उपनिषदकारांनी तो अत्यंत व्यापक स्वरूपाचा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला दोन दृष्टिकोनातून पाहायचं आहे. म्हणजे एक आता आपण पाहिलं की आपल्याशी संबंधित म्हणजे आता आपलं मन असेल, आपली वाणी असेल, आपला प्राण असेल, जे आपल्या शरीरामध्ये क्रिया होते आहे. मग हे अंतर्बाह्य हे झालं आपल्याशी संबंधित स्वरूप. पण आता आपल्याला त्या ब्रह्माचं म्हणजे आता समजा आपण जेव्हा असं म्हणतो की त्यांनी स्वतःसाठी राखून ठेवली, केली आपल्याच साठी उत्पन्न. पण आता आपल्याला त्याचं व्यापक स्वरूप पाहायचं आहे. आणि हे व्यापक स्वरूप पाहताना आपल्याला याचे तीन विभाग केले गेलेले आहेत. एक म्हणजे आधिभौतिक आहे, एक आधिदैविक आहे आणि एक आध्यात्मिक स्वरूप आहे. आता इथून पुढचं जे काही आपण श्लोक अभ्यासणार आहोत, ते आधिभौतिक अन्नाशी संबंधित आहे. चतुर्थ श्लोकापासून आता आपण सुरुवात करणार आहोत. पहिले 3 श्लोकांचं जे विवेचन होतं, ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मन, वान आणि प्राण हे आपल्याशी संबंधित होऊन ती आपली अन्न कशी आहेत. कारण ह्या तिन्हींवर आपले बरेच व्यवहार अवलंबून आहेत. आपण कितीही कोणतंही पौष्टिक अन्न खाल्लं, पण ते प्राणाचं जर संचलन व्यवस्थित नसेल, तर आपलं जे शरीर आहे ते स्वस्थ राहू शकत नाही. मनावर सुद्धा म्हणजे आयुर्वेदामध्ये जे 4 प्रकारचं विभाजन केलं गेलंय, शारीरिक, मानसिक, आगंतुक आणि स्वाभाविक असे 4 प्रकारचे व्याधी असतात. तर ह्याच्यामध्ये जसं शारीरिक जे काही बाह्य होत असेल, पण मानसिक व्याधी म्हणजे मन जर चांगलं असेल आपलं, तर आपण आनंदी राहतो. कधी-कधी असं होतं, की आज मला एकदम उदास वाटतंय. मन आज कुठे लागत नाहीये. तर आपलं शरीर सुद्धा तसं होतं. निरुत्साही आपल्याला वाटत असेल तर. कधीही कोणत्याही आजारपणात आपण स्वतःकडे बघितलं तर एखाद्याला ताप आलाय, तर त्याचं मन सुद्धा उदास असतं. मन उदास असलं की शरीरही उदास असतं. म्हणून म्हणतात, की मन आनंदी ठेवा. मन आनंदी राहिलं तर तुम्ही सुद्धा आनंदी राहाल. वाणी जी आहे ती तुम्ही चांगलं बोललात, चांगलं तुम्ही कोणाशी बोललात, तर तुमच्याही बाबतीत तुम्हालाही परतून चांगलंच ऐकायला मिळेल. म्हणजे तुमच्या सगळ्या भावना ज्या काही आहेत ते व्यक्त करणारं ती साधन आहेच आहे, प्रमुख साधन आहे. पण त्याही पेक्षा तुम्ही काय बोलता याही गोष्टींवर बऱ्याच गोष्टी आपल्या अवलंबून आहेत. याच्यामध्ये ज्ञान आणि कर्म या 2 संदर्भातून याचा अभ्यास केला जातो. म्हणजे जे आपण कोणतंही एखादं कृत्य करतो, जसं पूर्वीचे लोक जे आहेत ते असं म्हणायचे की सोमेन यजेत स्वर्ग काम म्हणजे जे काही सोमयाग केला जायचा किंवा एखाद्याने सोमाची आहुती दिली तर त्याला स्वर्गाची कामना आहे म्हणजे तो स्वर्गाची कामना करतो म्हणून तो याच्यामध्ये सोमाचं यजन करत आहे. सोमेन यजेत स्वर्ग काम म्हणजे ती जी कामना असायची, जी फलप्राप्ती त्याच्यातून मिळणार आहे ती स्वर्ग. तर आता हे जे काही आपण फलप्राप्तीसाठी आपण म्हणतो की पाप आणि पुण्य किंवा याच जन्मामध्ये मनुष्याला आपल्या कर्मांचं फळ भोगावं लागतं किंवा बाबा मागल्या जन्मीचा पुण्य संचय आहे किंवा जे काही आपण व्यावहारिक जीवनामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो. तर आता हे जे आहे मरणोत्तर जे काही मिळणार स्वर्गाधिकांसारखं फल असेल किंवा ते अदृष्ट फल आहे म्हणजे आपल्याला नाही माहिती की आज आपण कितीही क्रिया केल्या आणि खरंच उद्या आपल्याला ते फल मिळेल का, ते अदृष्ट फल आहे. ते आपण फक्त म्हणू शकतो की आम्हाला ते हवं आहे किंवा आम्ही त्याची कामना करतो. पण ते अदृष्ट आहे. त्याच्यामुळे ते अदृष्ट जे आहे ते फल नव्हे. पण जे काही आपले शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक इत्यादी दृष्टींनी जे आपण कर्म करतो आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये, ते आपल्याला त्याचे सुपरिणाम आणि दुष्परिणाम घडवून येत असतात. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, की जसं मी आता उदाहरण दिलं, की तुम्ही चांगलं बोललात एखाद्याशी, तर तुम्हाला परतून चांगलं ऐकायला मिळेल. पण तुम्ही जर वाणीतून तुमच्या काही निंदा केली कोणाची, कोणाला असं काही बोललात, तर तुम्हालाही त्याच्या बदल्यामध्ये अपशब्दच ऐकायला मिळतात. म्हणजे आपले जे मन आहे, वाणी आहे आणि प्राण आहे, तर ह्या सगळ्याशी संबंधित जी काही आपण कर्म करतो, कारण ह्या तिघांशिवाय आपली कुठलीही कर्म सफल होत नाहीत. जसं चक्षु आणि हे सगळे इंद्रिय आहेत, पण हे बाह्य जास्त ग्रहण करतात. म्हणजे चक्षु डोळ्यांनी पाहतात, पण कानांनी ऐकतो आपण. हे सगळं बाह्य व्यवहार जे आहेत ते आपण या इंद्रियांनी करतो. पण मन, वाणी आणि प्राण हे असे आहेत जे आपल्या बाह्य व्यवहारांसोबतच आंतरव्यवहार सगळ्यात जास्त इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे आपण जे काही मनातून विचार करतो, तेच आपण व्यक्त करतो.
किंवा आपण जे काही डोळ्यांनी पाहतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपले मन जे आहे ते प्रेरणा देणारं असतं. प्राण सुद्धा त्याच्यामध्ये तेवढाच महत्वाचा आहे. तर ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, आपण आपल्या रोजच्या जीवनात करतो, ह्या तिन्हींवर अवलंबून आहेत आणि ह्या तिन्हींचं व्यवस्थित पोषण झालं तर आपण बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्हीही स्तरावर सुदृढ राहू. म्हणून ही अन्न असं ह्याला म्हणलेलं आहे आणि यांनी सांगताना विशेष करून असं सांगितलं की ह्या ज्या काही शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आपल्या ज्या काही क्रिया असतात त्या ह्या तिन्हींवर अवलंबून असतात आणि ह्या तिन्हींना अनुसरून जी कर्म आपण करतो त्याचे जे काही फल मिळतं ते आपल्याला आपल्या रोजच्या ह्याच्यामध्येच मिळतं. म्हणजे असं नाही की ते पुढल्या जन्मी मिळणार आहे असं नाही. ते आपल्याला याच जन्मी मिळतं किंवा आपण म्हणू शकतो की आपल्या त्याचे सुपरिणाम काय आहे, दुष्परिणाम काय आहे ते आपल्याला लगेच अनुभवायला मिळतात. स्वर्गाधिकांसारखी जी फलं आहेत ते अदृष्ट आहेत. आपण ते सांगू शकत नाही की खरंच प्राप्त होतील की नाही. पण ह्या तिन्ही शी संबंधी जे काही आपण क्रिया करतो, कर्म करतो, त्याचे फल मात्र आपल्याला त्याचे लगेच दिसून येतं. आता हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला जो आता अभ्यासायचा आहे चौथ्या पासून आता हे जे आपल्याला अभ्यासायचं आहे, आता हे आपल्याला थोडं वेगळ्या दृष्टीने अभ्यासायचं आहे. जसं आपण असं म्हणूया की एक आपण व्यापक मन, व्यापक प्राण आणि व्यापक वाणी समजून घेणार आहोत. म्हणजे केवळ आपल्याशी संबंधित नसून ह्या समस्त सृष्टीशी ते संबंधित आहे. तेवढं व्यापक आहे. आपण तुमच्या सोपं समजण्यासाठी असं म्हणूया की त्या ब्रह्माचं आपल्याला आता जाणून घ्यायचंय की त्याचं मन कसं आहे. मग त्याच्यासाठी कसं आहे, जसं आपण विश्वरूप म्हणतो कृष्णाने जे अर्जुनाला दाखवलं तसंच आता ह्या तीन अण्णांचं विश्वरूप आपल्याला पाहायचं आहे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी जे दिलेलं आहे ते आधी भौतिक अन्न दिलेलं आहे. म्हणजे मूळ उपनिषद संहितेमध्ये त्यांनी असं विभाग करून सांगितलेलं नाहीये. पण जर तुम्ही कोणतेही भाष्य वाचलं, रामानुजाचार्यांचं असेल, मध्वाचार्यांचं असेल किंवा शंकराचार्यांचं असेल, तर त्यांनी जेव्हा या सगळ्याचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी ह्याला तीन विभागामध्येच देताना दिलेलं आहे की एक आधिभौतिक स्तर आहे, एक आधिदैविक आहे आणि एक आध्यात्मिक स्तर आहे. तर आता आधिभौतिक स्तराचा पहिला जो मंत्र आहे हा मी वाचन करते. तो असा आहे की त्रयो लोका एत एव वागे वायम लोको, म्हणजे एते एव त्रयः लोकाः संती, म्हणजे तीन लोक आहेत. त्याच्यामध्ये वाक् एव अयम लोकः, मनः अंतरिक्ष लोकः, प्राणः असौ लोकाः अस्ति. मग आता हे जे आपल्याला आता व्यापक स्वरूप पाहायचं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात आधी एक सांगितलेलं आहे की हे तीन लोक आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी वाणी हा इहलोक आहे. मन हे अंतरिक्ष आहे, अंतरिक्ष लोक, आणि प्राण हा द्युलोक. आता हे असं का आहे, तर हे लोक म्हणजे आपण जसं म्हणतो की पाताल लोक आहे, पृथ्वी आहे, किंवा मग जे आपण म्हणतो की ह्याच्याहून भूभुवस्वह आपण जे म्हणतो, तर हे जे काही लोक आहेत त्याच्याशी संबंधित आता यांनी मन, वाक आणि प्राण ह्याच्याविषयी सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये वाणी हा इहलोक आहे. आता इहलोक म्हणजे काय की जो काही आपला लोक आहे, पृथ्वी लोक. आता वेदांमध्ये जे आहेत देवता सुद्धा, तर त्या सुद्धा लोकांनुसार सांगितलेल्या आहेत. म्हणजे अंतरिक्षातल्या देवता वेगळ्या आहेत, पृथ्वी लोकातल्या वेगळ्या आहेत, द्यू लोकातल्या वेगळ्या आहेत. तर हे तीन मुख्य लोक मानले गेलेले आहेत. याहून पुढचे सांगायचं झालं तर देवता अध्याय जो आहे निरुक्तातला, तर त्या निरुक्तामध्ये तर अजून त्यांनी सविस्तर त्याचं वर्णन केलेलं आहे. याचा वर्ण, यांचं स्वरूप, हे सगळं काही विस्तृत देवतांचं वर्णन निर्वचनांमध्ये सांगितलेलं आहे. तर तीन प्रकारच्या लोकांमध्ये सगळ्यात आधी वाणी जी आहे ती इहलोकाशी संबंधित आहे. म्हणजे जो वाणी आहे तो इहलोक आहे. त्याला म्हणण्याचं कारण असं आहे की पृथ्वी जी होती त्या पृथ्वी लोकावर जे काही ऋषी मुनी राहायचे, जी काही जीवात लोक राहायचे, तर ते वैदिक संस्कृतीला अनुसरून जीवन जगणारे होते. मग ज्याच्यामध्ये जे काही यज्ञ संस्था असतील किंवा ते जे काही मंत्र उच्चार असेल, हे सगळं त्याच्यासाठी वाणीचा सगळ्यात जास्त उपयोग केला जायचा. म्हणून वाणी ती जास्तीत जास्त पृथ्वी लोकाशी संबंधित सांगितली. मन हे अंतरिक्ष आहे.
जसं आपण पुरुष सुक्त जर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की हे जे काही चंद्र वगैरे हे मनातून आलंय, तर अंतरिक्ष जे आहे ते मन आहे. म्हणजे मनाला कुठे त्यांनी तुलना केली आहे तर अंतरिक्ष लोकाशी, इतकं ते व्यापक आहे, इतकं मोठं आहे, इतकं विशाल आहे. आणि तिसरा आहे प्राण, जो द्युलोक आहे. आता याच्यामध्ये अजून एक असा संदर्भ सुद्धा असू शकतो की वायू देवता जी आहे ती द्युलोकाशी संबंधित मानली जाते. दुसरी गोष्ट, हा जो प्राण आहे हा द्युलोकाशी त्यांनी संबंधित सांगितलेला आहे. कारण आदित्य मंडळापासून ते सगुण परमात्म्याच्या निवासस्थानापर्यंत, म्हणजे अगदी आदित्य मंडळापासून तो जो परमात्मा असेल त्याच्या निवासस्थान, म्हणजे अगदी वरचा सगळ्यात लोक, तिथपर्यंत तो लोक आहे. म्हणून तो द्युलोक असं सुद्धा त्यांनी म्हणलेलं आहे. एवढी त्याची विशाल व्याप्ती आहे. म्हणून सुद्धा इथे प्राणाला, म्हणजे प्राणाला विशेष जे महत्व आपण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मुख्य प्राण आणि हे प्राण, तर ते सगळे द्युलोकाशी संबंधित आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता ही जी कल्पना केलेली आहे ही थोडी ज्ञानेंद्रियांपासून जीवात्म्याच्या, म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांपासून ते द्युलोकापर्यंत अशी ती कल्पना आहे. म्हणजे त्यांनी सांगण्याचा असा प्रयत्न केलेला आहे की जे आपण आपल्या संबंधित बघतो आहे, तर जेव्हा आपण असं म्हणतोय की अहम ब्रह्मास्मी, किंवा आपल्यामध्येच ते ब्रह्म सामावलेलं आहे, पण त्या ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, जर ते आपल्यामध्ये आहे किंवा आपण त्याच्यामध्ये आहोत, तर मग हे व्यापक स्वरूप त्यांनी आपल्याला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याच्यानंतर त्यांनी पुढचं सांगितलेलं आहे की एते एव त्रय वेदाः. आता सगळ्यात आधी 3 लोक सांगितले. जसं मी सांगितलं की वैदिक संस्कृतीला अनुसरून असल्यामुळे हे सगळं वर्णन त्याच पद्धतीने यज्ञीय संस्थेच्या संदर्भात किंवा तेव्हाच्या मान्यता होत्या त्या संदर्भात जास्त दिसून येतं. आता पुढील श्लोकामध्ये 3 वेद जे आहेत ते या मन, वाणी आणि प्राणशी संबंधित कसे आहेत, तर वाक एव ऋग्वेदः, म्हणजे जे काही वाणी आहे ती ऋग्वेद आहे. मनः यजुर्वेदः, मन हा यजुर्वेद आहे. प्राणः सामवेदः, तर प्राण जो आहे तो सामवेद आहे. त्या काळामध्ये जेव्हा वेदांचं संकलन वगैरे नंतर झालेलं आहे खूप, तसे वेद हे अपौरुषेय आहेत. पण मुख्य 3 वेद मानले जायचे, एक ऋग्वेद, एक यजुर्वेद आणि एक सामवेद. अथर्ववेद हा खूप नंतर त्याच्यामध्ये ग्राह्य धरला गेला. असं अजूनही विद्वानांचे खूप मतभेद आहेत, पण मुख्य 3 वेद त्यांनी सांगितलेले आहेत. आता ह्या 3 वेदांमध्ये सगळ्यात आधी वाणी हा ऋग्वेद आहे. कारण जसं मी सांगितलं की जी पृथ्वी लोक होतं त्याच्यामध्ये जी काही यज्ञ संस्था कर्म चालायची किंवा जे काही होतं त्याच्यासाठी जे मंत्र पठण केलं जायचं, तर ते ऋग्वेदाचं जास्त केलं जायचं सूक्त पठण. कारण ऋग्वेद जो आहे तो देवतांची स्तुतीपर सूक्त सगळ्यात जास्त आढळतात त्याच्यामध्ये. म्हणजे एखाद्या देवतेला जेव्हा आपल्याला आवाहन करायचं आहे तेव्हा त्या देवतेची स्तुती करावी लागते, आणि तिचं जे काही स्तुतीपर वर्णन आहे ते सगळं ऋग्वेदामध्ये आढळून येतं. 10 मंडलांमध्ये साधारण ऋग्वेदाचं विभाजन केलेलं आहे. आणि प्रत्येक मंडलाचे एक ऋषी आहेत. तर त्याच्यामध्ये विविध देवता, म्हणजे अगदी इंद्र देवता ही प्रमुख आहे. मग इंद्र असेल, अग्नी देवतेविषयी तर खूपच सूक्त आढळतात. त्याच्यानंतर वरुण देवता आहे, पर्जन्य सूक्त आहे, काही संवाद सूक्त सुद्धा आहेत, म्हणजे पुरुरवा उर्वशी असेल किंवा यमयमी संवाद सूक्त आहे. विश्वामित्र नदी संवाद सूक्त आहे, म्हणजे आपण आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे की नदी कस काय संवाद साधू शकते, पण विश्वामित्र नदी संवाद सूक्त आहे. अशी असंख्य तुम्हाला त्याच्यामध्ये बृहस्पती सूत्र आहेत, वाक सूक्त आहे, म्हणजे अगदी वाणीविषयी ती स्वतः सांगते की मी कशी आहे. तर त्या वाणीविषयी सुद्धा, म्हणजे वाक सूक्त सुद्धा आहेत. तर अशी विविध सूक्त तुम्हाला ऋग्वेदामध्ये आढळतील आणि त्याचं पठण केलं जायचं. म्हणून इथे त्या मंत्रांना उच्चारण्यासाठी जे साधन प्रामुख्याने वापरलं जातं वाणी, ती ऋग्वेद सांगितलेली आहे. मन हा यजुर्वेद सांगितलेला आहे. आता यजुर्वेदाला जे यांनी इथे मनाची हे दिलेली आहे ती याच्यासाठी की तो आधिदैविक भाग आहे. जसं यजुर्वेदामध्ये सगळे विधी सांगितले गेलेले आहेत.
जे काही यजुर्वेदाशी संबंधित सुद्धा ब्राह्मण ग्रंथ असतील त्याच्यामध्ये सुद्धा जे काही विधी आहेत ते सगळे विधी सांगितले गेले आहेत. म्हणजे आता काय केलं पाहिजे, एखादा यज्ञ असेल तर त्याच्यामध्ये कसे विधी केले पाहिजेत, काय केलं पाहिजे, तर त्या सगळ्या विधी अगदी आपल्याकडे आज जे लग्न संस्कार केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा जे मंत्र म्हणले जातात ते मंत्र सुद्धा यजुर्वेदामध्ये आहेत. सो हे जे आपण यजुर्वेदामधले जे मंत्रांचं पठण करतो, विधी करतो, तर त्याच्यामध्ये मनाचं का बरं त्यांनी सांगितलं, तर एक संकल्प करून आपण कुठल्याही गोष्टीला सुरुवात करतो. मग आता एखाद्या विधीची आपल्याला जेव्हा सुरुवात करायची आहे यज्ञ याच्यामध्ये, तेव्हा तो एक संकल्प आपल्याला सोडावा लागतो, की मी आता हे संकल्प आणि हे करते आणि तो संकल्प मनापासून केला जातो. तर जे काही संकल्प सुप्त आहे, कारण ह्याच्यामध्ये एक शिवसंकल्प सुप्त आहे, मनाचं जे सांगितलेलं आहे की जे काही संकल्प होतो तो मनातून होतो आहे. तर ते मन जे आहे ते यजुर्वेद सांगितलेलं आहे, कारण ते आधी दैविक भागाशी संबंधित असल्यामुळे. आणि तिसरं जे आहे ते प्राण हाच सामवेद सांगितलेला आहे. आपण जे असुर कलह व्याख्यान पाहिलं होतं, देवासुर कलह, त्याच्यामध्ये सामगायनाचं आपण बरंच महत्व अभ्यासलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्राणाला विशेष सामवेदाशी जोडण्याचा हाच संबंध आहे, की जे सामगायन केलं जायचं त्याच्यासाठी एक प्रकारचं गायनाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक श्वास जो असतो तो त्याचा जो क्रिया आहे, प्रक्रिया आहे श्वासाची, तर ती अत्यंत महत्वाची आहे, कारण ती प्राणावरच अवलंबून आहे. जी काही सामगायन केलं जायचं ते समस्त प्राणावर अवलंबून असायचं. आणि तोच त्या संगीताचा आत्मा असं मानलं जातं. म्हणजे कधी कधी तुम्ही आपण जर असं गात असू, बरेच लोक तुमच्यापैकी कोणी गात असतील, तर गाता गाता आपण मध्ये श्वासच नाही घेतला तर पुढचं गाणं आपल्याला म्हणता येत नाही, श्वास खूप कमी पडायला लागला, मग असं बऱ्याच वेळा होतं. तर गायन हे जे आहेत हे बऱ्यापैकी प्राणावर अवलंबून आहे. म्हणून मोठे मोठे जे गायक आहेत ते रियाज करायचे. अगदी पाण्यात, थंड पाण्यामध्ये उभे राहून रियाज करायचे, किंवा प्राणायाम वगैरे खूप करतात. आजही बरेच जे गायक आहेत ते प्राणायामाचा विशेष अभ्यास करतात, कारण गायन जे आहे हे समस्त प्राणावर अवलंबून आहे. आणि सामवेद जो आहे तो प्रामुख्याने संगीताशी संबंधित आहे. म्हणजे आपल्याकडे जे काही संगीत आज आहे तर ते सगळं सामवेदातून त्याचा सगळा जो काही उगम झालेला असल्यामुळे ते प्राणाशी संबंधित सांगितलेलं आहे. आता अशा प्रकारे 3 लोक झाले, 3 वेद झाले. आता आपल्याला जे देव, पितर आणि मनुष्य आहेत हे कसे संबंधित आहे हे पुढील मंत्रामध्ये सांगितलेलं आहे, की एते एव देवाः पितरः मनुष्याः वाक् एव देवाः मनः पितरः प्राणः मनुष्याः. आता हे सुद्धा इथे अगदीच देवता म्हणजे अ, रूढार्थाने आपण घ्यायचा नाहीये, म्हणजे हा आधिदैविकच अर्थ आहे. अ, जो काही रूढ अर्थ आहे तो देव शब्दाचा आपल्याला माहितीये की जे देवलोक, जसं आता आपण पाहिलं की देवता ज्या आहेत, पण आपल्याला आता माहिती आहे की आपण आतापर्यंत जो अभ्यास केला त्याच्यामध्ये फक्त ज्या काही मूर्ती स्वरूप देवता आहेत त्या नाही, बाकी पण इतर देवता आहेत. तर ह्या सगळ्याच देवता, अंतर्बाह्य सगळ्या देवता. तर ह्याच्यामध्ये आता यांनी लोक सांगितले, लोकाशी संबंधित वेद सांगितले. आता त्या वेदाच्या नंतर जे 3 आहेत मुख्य, देव, पितर आणि मनुष्य, त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितले की वाक् एव देवाः, म्हणजे वाणी जी आहे हेच देव आहेत. मनः पितरः, म्हणजे मन हेच पितर आहेत. आणि प्राणः मनुष्याः, म्हणजे प्राण हेच मनुष्य आहेत. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जो मी सांगितला होता की मनोमय, प्राणमय आणि वाङ्मय जसं कोश आहेत, तसंच हे थोडस संबंधित आहे की जे काही आपले वाणी आहे ती वाणी हेच ही देवता आहे. म्हणून आपल्याकडे ज्याला वाणी आपण म्हणतो ना की बाबा सरस्वती, म्हणजे माता सरस्वती जी आहे ती आपल्या जिव्हेमध्ये उपस्थित असते. आपण जे काही बोलतो, जे काही आपण उच्चार करतो त्याच्यामध्ये आपण म्हणतो की बाबा नाही, ती सरस्वती वास करते. म्हणजे कुठे ना कुठे जी वाणी आहे ती आपण ऑलरेडी संबंधित केलेली आहे देवतेशी. म्हणजे उपनिषदकारांनी
वेगळं सांगितलं असं नाही. त्यांनी सगळ्या समस्त देवलोकांच्या देवतांचं त्याच्यामध्ये जोडलेलं असतं. तरी मी व्यावहारिक उदाहरण म्हणून सांगितलं, की जेव्हा कुंभकर्णाला वरदान मागायचं होतं, तर तेव्हा सगळ्यांना कथा माहितीये, की निद्रासन जे आहे ते स्वर्गाचं इंद्रासनच्या ऐवजी निद्रासन ते झालं. आणि ते याच्यामुळेच झालं, की ती जी वाघ देवता होती तिने सरस्वतीने जिभेवर बसून तो शब्द बदलला. म्हणजे जी काही वाणी आहे ती आपल्या ह्याच्या संबंधित आहे. आपण जेव्हा एखाद्या देवाला नमस्कार करतो, घरामध्ये आपण कोणतंही पूजा अर्चा करतो, त्याच्यामध्ये आपण जे काही मंत्र वगैरे म्हणतो किंवा जे काही श्लोक म्हणतो, ते आपण कशाच्या साधनेने म्हणतो, कशाच्या मार्फत म्हणतो, तर वाणीच्या मार्फत म्हणतो. म्हणजे कुठे ना कुठे ती देवतेशी संबंधित होते. मनः पितरः. आता यांनी इथे अधिदैविकच संबंधी घेतलेला आहे, पण असं म्हणू शकतो की व्यावहारिक दृष्टिकोनातून अभ्यास करायचा झाला तर आपण पितृप्रेम म्हणू शकतो. म्हणजे जे काही आपण असं म्हणतो ना की ते लोक गेले, आपले जे कोणी पूर्वज होते, पण त्यांच्या आठवणी आपल्या मनात आहेत. व्यावहारिक ह्याच्यामध्ये आपण खूप बोलतो हे असं की गेले बाबा ते, पण त्यांच्या आठवणी माझ्या मनात आहेत. म्हणजे कुठे ना कुठे हे जे काही आपले सगळे पूर्वज असतात किंवा आपल्या घरातले जे काही वृद्ध लोक असतील किंवा जे कोणी आपले जाणते असतील, तर त्या सगळ्यांना आपण जेव्हा स्मरण करतो त्या पितरांचं, ते मनातून स्मरण करतो. म्हणून त्या सगळ्यांशी संबंधित जे आहे पितरांशी संबंधित ते मन आहे. आणि प्राण हेच मनुष्य आहेत. तर आपलं सगळं काही प्राणावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे प्राण हा मनुष्य आहे असं डायरेक्ट त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ह्याच प्राणामध्ये एक मुख्य प्राण आहे, तो ब्रह्म आहे. तर हे जे तीन तीन विभाग करून आपल्याला सांगितले, तर ते हे या तीनच आपण वर्णन पाहतोय, म्हणजे मन, वाक आणि प्राण. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की वाणी जी आहे ती एक म्हणजे पृथ्वीलोक आहे, दुसरं म्हणजे ती ऋग्वेद आहे, आणि तिसरं म्हणजे ती देवता आहे. नंतर आपण पाहिलं की मन जे आहे ते एक अंतरिक्ष लोक आहे. मन हाच यजुर्वेद आहे आणि मन हेच पितर आहे. त्याच्यानंतर प्राणाशी संबंधित पाहिलं की प्राण हाच दिवलोक आहे. प्राण हाच सामवेद आहे आणि प्राण हेच मनुष्य आहेत. तर ह्याच्यानंतर आता पुढचं त्यांनी असं सांगितलेलं आहे की एते एव पिता माता प्रजा. आता हे सगळं झाल्यानंतर आता जीवात्मा असं सांगितलं, पिता माता आणि प्रजा. तर मन हाच पिता आहे, वाणी ही माता आहे आणि प्राण ही संतती आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या की जे काही मन आहे ते पिता आहे, वाणी ही माता आहे आणि प्राण ही संतती आहे. ह्याच्यामध्ये विचार, उच्चार आणि आचार ही तीन गोष्टींशी संबंधित या तीन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये याचा जसा विचार, तर मन हा पिता आहे. हे म्हणण्यामागचं कारण काय की मन हे श्रेष्ठ आहे, कारण मनातूनच आपण सगळं काही संकल्प करतो. जे काही आहे आपलं मन सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह असतं. मन हे घरातला जसा एखादे जे आपले वडील असतात ते कर्ता पुरुष असतात. म्हणजे जे काही ते म्हणतील ते घरातल्या सगळ्यांना ऐकावं लागतं, ते सगळेजण मान्य करतात. त्याच्यानंतर समजा आपल्याला एखादी गोष्ट नाही वडिलांशी बोलता आली, मग ती आपण क्रिया करतो, आईकडे जातो, मग आईला सांगतो की नाही ही थोडस असं तू काहीतरी कर, मग ते आलं सेकंडरी म्हणजे वाणी. कारण मी जसं सांगितलं जे काही मनात असतं ते बोलायला वाणीच लागते. म्हणजे आपल्याला समजा नाही बोलता आलं बाबा वडिलांशी, तर आपण आईकडे जातो, मग आई त्या वडिलांना सांगते. तर तशी अशीच गोष्ट आहे की मन जे आहे ते पिता आहे, मन बॉस आहे आपला सगळ्यांचा. मग मनाचं जे काही आहे ती वाणी बिचारी सांगते, जे काही आहे ती माता आहे. म्हणजे हे झाले विचार, उच्चार, आणि आता झालं प्राण ही संतती होय म्हणजे आचार. आता ह्याच्यामध्ये संतती विशेष करून का सांगितलं आहे, तर जसं मी म्हटलं की आपण मनात जे काही बोलतो ते वाणी मार्फत बोलतो. आता यांनी इथे सामाजिक बांधिलकीने सुद्धा हा एक गोष्ट सांगितलेली आहे की जसे माता पिता असतील तसे त्यांचं जे काही आहे ते आपण त्या संततीमध्ये पाहतो. मग ते प्राण ही त्यांनी संतती म्हणलेली आहे. म्हणजे विचार झाले, उच्चार झाले, पण आचरण जे आहे त्याचं, म्हणजे नुसतं मी ठरवलं बाबा की आता मला हे करायचंय, ते करायचंय, मी असं करणार आहे, तसं करणार आहे, मी बोलूनही दाखवलं की नाही नाही मी असं करणार आहे, पण ते केलंच नाही, आचरणात आणलंच नाही, तर त्याचा काय उपयोग.
तर हे असं जसं आपल्या ह्या क्रिया संबंधित आहे तसंच यांनी इथे वर्णन सांगितलेलं आहे की जो प्राण आहे ती संतती आहे. म्हणजे जे आचरण आपलं होणार आहे ह्या मन आणि वाणी यांच्या व्यवहारानंतर जे, कारण प्राण हे मनुष्य सांगितलंय, प्राणावर सगळ्या आपल्या आंतरक्रिया सगळ्या अवलंबून आहेत. तर मग ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत तर ह्या सगळ्या क्रिया ह्याच्याशी संबंधित म्हणून संतती सांगितलेलं आहे. म्हणजे माता पिता जर व्यवस्थित हे करत असतील, त्यांचे विचार चांगले, उच्चार, मग त्याचा परिणाम आपण संततीवर पाहतो. आणि त्याच्यामुळे इथे सांगताना सुद्धा किती सुंदर शैलीतून सांगितलं बघा त्यांनी, की मन हाच पिता आहे, वाणी ही माता आहे आणि प्राण ही संतती आहे. त्याच्यामुळे आचरण जे आहे ते संततीशी त्यांनी जोडलेलं आहे. विचार हे वडिलांशी जोडलेले आहेत, उच्चार हे मातेशी जोडलेले आहेत. हे आपल्या कुटुंबाचीच व्यवस्था आहे, ही सगळी कुटुंब व्यवस्था जी आपल्या घरातल्या लोकांमध्ये आपण पाहतो तीच त्यांनी इथे सांगितलेली आहे. फक्त सांगताना यांनी याला अन्न अशी संज्ञा देऊन सांगितलेलं आहे की ही 3 प्रकारची जी काही अन्न प्रामुख्याने आपण बघत आहोत त्याचं हे व्यापक स्वरूप आहे. म्हणजे याआधी आपण मन किंवा वाणी, बाबा मी बोलतो किंवा मी प्राण जे काही ऑक्सिजन घेतो, श्वास घेतो, इतका मर्यादित अर्थच आपल्या सगळ्यांना माहिती होता. पण बघा उपनिषदकारांनी आपल्याला या तिघांचा इतका व्यापक अर्थ सांगितला, म्हणजे हा आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे असा आपण कधी विचार केला नसेल. आपल्याला या अभ्यासातून खूप काही शिकायला मिळत आहे. आता त्याच्यानंतर जे काही वर्णन आहे ते थोडंसं विज्ञानाच्या संबंधित त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वाणीचं जे स्वरूप आहे, मनाचं जे स्वरूप आहे आणि प्राणाचं जे स्वरूप आहे ते विज्ञानाच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. आता हा जो 8वा मंत्र आहे याच्यामध्ये हा वाणीशी संबंधित आहे. तर ह्याच्यामध्ये वाणीचा विज्ञानाशी कसा संबंध आहे, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की एते एव विज्ञातम विजिज्ञास्यम अविज्ञातम यत्किंच विज्ञातम तत् वाचः रूपम ही वाक् विज्ञाता अस्ति वाक् तत् भूत्वा एनं भवति. म्हणजे हा मी मुद्दाम संधी करून वाचते जेणेकरून तुम्हाला ते शब्द कळावेत, कारण मूळ ऋचा मंत्र आहेत ते थोडेसे अवघड वाटतात. ऐकले तर कळत नाहीत म्हणून मी फोड करून वाचते मुद्दाम, जेणेकरून जी त्याची संस्कृत भाषा आहे किंवा जे उच्चार आहेत ते तुम्हाला कळावेत, जो शब्द आहे तो व्यवस्थित कळावा. तर ह्याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं की एते एव विज्ञातम. तर हे जे काही आहे विज्ञान, विज्ञात म्हणजे विज्ञान. तर विजिज्ञास्यम, विजिज्ञास्यम म्हणजे काय, तर जे जाणून घेण्यासारखं म्हणजे विशेष करून जाणून घेण्यास योग्य आहे ते, जे आपण जाणूनच घेतलं पाहिजे, जे खरंच असं काहीतरी विशेष आहे जे आपण जाणून घेणं आवश्यक आहे ते विजिज्ञास्य. म्हणजे भगवद्गीतेमध्ये याच्या संदर्भात श्लोक आहेत. अविज्ञात विशेष रीतीने न जाणलेले, म्हणजे एक आहे की विजिज्ञास्य अविज्ञात म्हणजे जे जाणून घेणं आवश्यक आहे ते, आणि जे विशेष रीतीने न जाणलेले जे मी जाणूनच घेतलेलं नाहीये असं अविज्ञात. त्यांनी असं सांगितलं यत् किंच विज्ञातम तत् वाचः रूपम. म्हणजे काही विशेष जे काही रीतीने जाणलेलं असतं ते त्या वाणीचं स्वरूप समजावं. आणि का बरं असं, तर ही वाक् विज्ञाता अस्ति वाक् तत् भूत्वा एनं भवति. म्हणजे वाणी हीच त्या विज्ञानाच्या रूपाने जीवात्म्याला प्रकट करत असते असं त्यांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता विज्ञान शब्दाचा अर्थ काय, तर विज्ञान जे आहे ते आपल्या ऐहिक म्हणजे जे काही आपलं दैनंदिन आहे, लौकिक आहे ते, आणि पारमार्थिक या सगळ्याच व्यवहाराचं ते मूळ मानलं जातं. आता ह्याच्यामध्ये या विज्ञानाचं विज्ञात किंवा विजिज्ञास्य आणि अविज्ञात असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. आता हे जे काही 3 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत तर हे ब्रह्मविद्येच्या अनुषंगाने इथे आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. जे ब्रह्मज्ञान आपण करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा ब्रह्मविद्या जी आपल्याला समजून घ्यायची आहे, त्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की उपनिषदांचा हा जो विषय आहे बृहदारण्यक उपनिषदाचा तो मूळ विषय ब्रह्मविद्या आहे.
आणि संपूर्ण पहिल्या विभागापासून ते आत्तापर्यंतच्या विभागापर्यंत आपण त्या परमात्म तत्वाचं, त्या ब्रह्माचंच स्वरूप जाणून घेत आहोत, की तो ब्रह्म कसा आहे. आधी आपण त्याला अश्वाच्या रूपात सुरुवात केली अभ्यासाला. मग आपण अश्वमेध यज्ञाच्या ह्याच्यामध्ये त्याचं स्वरूप पाहिलं. त्याच्यानंतर मग आपण देवासुर कलहाच्या मार्फत सुद्धा त्याचं स्वरूप पाहिलं, की तो मुख्य प्राण म्हणून आहे. मग त्याचं आश्रयस्थान कुठे आहे. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं, की त्यानेच एक पुरुषाकार स्वरूप धारण केलं आणि मग समस्त जीवात्मा सृष्टी उत्पन्न झाली. आणि मग आता ही सृष्टी उत्पन्न झाल्यानंतर त्या पोषणासाठी जी 7 प्रकारची अन्न तयार झाली, त्याच्यामध्ये त्या विशेष 3 अन्नांमध्ये ह्याचा उल्लेख केला आहे, की हे जी वाक म्हणजे वाणी जी आहे, तिचं हे वर्णन सांगताना सांगितलेलं आहे विशेष करून, की जे विज्ञान आहे ते 3 पद्धतीने 3 प्रकारचं असतं. आणि ह्याच्यामध्ये यांनी असं सांगितलं, की जे विशेष रीतीने जे काही आपण जाणतो, तर ते त्या वाणीचं स्वरूप आहे, असं समजावं. म्हणजे ज्या काही गोष्टींचं विशेष ज्ञान असतं, ते आपण शब्दांनी स्पष्ट करू शकतो. शब्दांनी स्पष्ट करता येतं. ते सगळं काही वाणी चं स्वरूप आहे आणि ते विज्ञान आहे. पण इथे विज्ञान शब्दाचा आपल्याला असा अर्थ घ्यायचा आहे, की जे शुद्ध ब्रह्मतत्वाला जाणून अ, घेण्याखेरीज जे काही विशेष ज्ञान असेल, म्हणजे शुद्ध ब्रह्मतत्व आहे, याच्या खेरीज इतर सगळ्या प्रकारचं जे विशेष ज्ञान आहे, ते विज्ञान आहे. आता ह्याच्या अनुषंगाने 3 गोष्टी पुढे आहेत. त्या आहेत प्राणाशी आणि मनाशी संबंधित. त्या मी आधी वाचते, कारण ह्याचा आपापसात संबंध आहे. ते वाचून तुम्हाला याचा व्यवस्थित कळेल. आता हा जो 9वा मंत्र आहे, तो मनाशी संबंधित आहे. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे, की यत् किंच विजिज्ञास्यं मनसः तत् रूपं मनहि विजिज्ञास्यं मनः तत् भूत्वा एनं भवति. जे काही विजिज्ञास्य आहे ते मनाचं रूप आहे. मन हेच विजिज्ञास्य आहे आणि मनच विजिज्ञास्य रूपाने आत्म्याला प्रकट करतं. आता त्याच्यानंतर प्राणाच्या बाबतीत असं सांगितलं, की यत् किंच अविज्ञातम अस्ति तत् प्राणस्य रूपम प्राणः हि अविज्ञातः प्राणः तत् भूत्वा एनं भवति. म्हणजे जे काही अविज्ञात आहे ते प्राणाचं रूप आहे. प्राण हा अविज्ञात असतो आणि प्राण अविज्ञात रूपानेच आत्म्याला प्रकट करतो. आता हे जसं मी सांगितलं, की 3 प्रकार आहेत. एक आहे विज्ञान, एक आहे विजिज्ञास्य आणि एक आहे अविज्ञात. तर जी वाणी आहे ती विज्ञानाशी संबंधित सांगितलेली आहे. जे मन आहे ते विजिज्ञास्याशी संबंधित सांगितलं आणि जे प्राण आहे ते अविज्ञाताशी संबंधित सांगितलेलं आहे. म्हणून मी ते 3 मंत्र वाचले, कारण त्याचा आपापसात संबंधित आहे. तर सुरुवातीला जे त्यांनी सांगितलं, की जे काही तुम्ही विशेष रीतीने जाणता ते विज्ञान आहे, ते वाणीशी संबंधित आहे. कारण जे आपण जाणतो ते आपण त्या वाणीतून प्रकट करतो. मग आता ह्याच्यामध्ये त्यांनी विज्ञानाची इच्छा हीच विजिज्ञास्य आहे. म्हणजे संस्कृतमध्ये जे आम्ही म्हणतो, की अथातो ब्रह्म जिज्ञासा, म्हणजे ज्याला त्या ब्रह्माविषयी जाणून घ्यायची जिज्ञासा आहे. जो जिज्ञासू आहे तो नक्कीच ते जाणून घेतो. ज्याला जिज्ञासा नाहीये तो ह्याच्याकडे येणारच नाही, तो वळणारच नाही या गोष्टीकडे. त्याच्यामुळे ती जिज्ञासा असणं, की जाणून मला घ्यायचंय, की हे नक्की काय आहे. तर हे जाणून घेण्याची जी इच्छा असते त्याला जिज्ञासा असं म्हटलं जातं. सर्वसाधारण लौकिक अर्थ आहे हा. गूढार्थ खूप मोठा आहे याचा. तर इथे विज्ञानाची इच्छा हाच विजिज्ञास्य सांगितलेला आहे आणि त्याच्याशी मन संबंधित सांगितलेला आहे. कारण जो काही इच्छाशक्तीचा व्यापार होतो तो मनातून होतो. ज्या काही आपल्या इच्छा, जसं मनाचं स्वरूप सांगतानाच आपल्याला त्यांनी सांगितलं, की ज्या काही तुमच्या इच्छा असतील, आकांक्षा असतील, राग, द्वेष, सगळ्या भावना जे काही असेल ते तुमच्या मनाशी संबंधित, तेच त्या मनाचं स्वरूप आहे. त्याच्यामुळे जी काही तुम्हाला जाणून घ्यायची सुद्धा इच्छा निर्माण होणार असेल किंवा जाणून घ्यायची तुम्हाला काही इच्छा झाली, तर ती मनातून होणार आहे. म्हणजे मन हे त्याचं एक माध्यम आहे, साधन आहे. असा इथे सांगितल्यामुळे इथे त्यांनी विजिज्ञास्य हे मनाशी जोडलेलं आहे. म्हणजे जे काही मला जाणून घ्यायची इच्छा आहे ते. आणि त्यांनी असंही सांगितलं, की हे विजिज्ञास्य रूपानेच ते आत्म्याला प्रकट करतं. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण असं सांगू शकतो, की जे काही ज्ञान संचयनाचं आपलं कार्य असतं ते सतत चालू असतं. मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो असं म्हटलं जातं.
तर असं होत नाही की आपण काही करतोय आणि आपल्याला त्यातून ज्ञान मिळालं नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण क्रिया करतो, पण आपल्याला त्याच्यातून खूप काही शिकायला मिळतं. कधी कधी काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात. अगदी साधं उदाहरण, मोबाईल मधलं कोणाला एखादं ऍप नसेल माहिती आणि कोणी तिसऱ्या माणसाने ते सांगितलं की बाबा असं असं ऍप आहे, तू यूज कर, म्हणजे त्या गोष्टीविषयी त्याला ज्ञान झालं. म्हणजे हे जे ज्ञान घेण्याची जी आपली ज्ञान संचयाची प्रक्रिया असते ही निरंतर चालू असते. त्याचं लौकिक फक्त आपण असाच अर्थ घेतो की बाबा काहीतरी पुस्तक वाचलं, मग काहीतरी अभ्यास केला, मगच मला काहीतरी ज्ञान होईल, असं नाहीये. जे अनुभवातून सुद्धा आपल्याला प्राप्त होतंय किंवा जे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत ते सुद्धा ज्ञान आहे. पण ते जाणून घेण्यासाठीची जी इच्छा आहे ती मनाशी संबंधित आहे. आणि म्हणून यांनी इथे जे सांगितलेलं आहे ते विजिज्ञास्य हे मनाचं रूप आहे. मानवी अंतःकरणाचा जो भाग आहे तो त्या मुख्य प्राणाला म्हणजे आत्म्याला प्रकट करतो. जसं आपण म्हणलं की त्याचं ते आश्रयस्थान आहे असं आपण म्हणतो. तर त्याच्याशी संबंधित सुद्धा असल्यामुळे यांनी इथे मन त्याच्याशी जोडलं. आणि सगळ्यात शेवट जे सांगितलेलं आहे ते अविज्ञात जे प्राणाचं स्वरूप आहे. आता जसं प्राण आहे आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे वायू आहेत, 5 प्रकारचे प्राण, ते दिसतात का आपल्याला? नाही, पण त्यांचं कार्य चालू आहे. अविज्ञात म्हणजे काय की जे आपल्याला माहिती नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की एकदम वेगळं आहे ते. एकदम आपल्याला माहिती नाही, सर्वसामान्य नाहीये जे आपल्याला जाणून घ्यायचं. आणि प्राण हा त्याच्याशी मुख्य संबंधित त्यांनी केला आणि सांगताना असं सांगितलं की हा तो अविज्ञात आहे. आणि त्याचं जे काही आता स्वरूप आहे ते आपण उद्याच्या व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. कारण हे थोडंसं वेगळं आहे. प्राणशक्तीचं जे स्वरूप असतं ते थोडंसं गूढ आहे समजून घेणं. ज्या अर्थी त्याला अविज्ञात असं म्हणलेलं आहे. आता त्याचा थोडासा अर्थ वेगळा आहे. या उपनिषद मंत्रामध्ये त्यांनी तो सविस्तर व्यक्त केलेला नाहीये. पण भाष्यकारांनी त्याचं खूप छान वर्णन सांगितलेलं आहे, जे आपल्या प्राणाशी संबंधित आहे. आपलं प्राण कार्य जे चालतं त्याच्याशी संबंधित आहे आणि ते अविज्ञात का आहे, त्याला त्या अविज्ञातामध्ये का सांगितलेलं आहे. तर ते आपण आता उद्याच्या व्याख्यानात पाहूया. आता आपली वेळ झालेली आहे साधारण. त्या वेळेअभावी आपण इथेच आज थांबूया. आणि उद्याच्या व्याख्यानामध्ये हे झाल्यानंतर म्हणजे प्राणाचं स्वरूप समजून घेतल्यानंतर अजून आपल्याला हे मन, वाक आणि प्राणी याचं अजून व्यापक पण ते आधिदैविक आणि आध्यात्मिक असे 2 प्रकारचं जे स्वरूप आहे ते समजून घ्यायचं आहे. आज आपण जे पाहिलं ते आधिभौतिक स्वरूप होतं. आता उद्याच्या व्याख्यानामध्ये जे आपण पाहणार आहोत ते आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा 2 प्रकारचं स्वरूप आहे. आणि त्याच्यानंतर मग हे त्या 16 कलांचा एक पुरुष आहे. आणि मग त्या समस्त 16 कलांच्या पुरुषामधलं आपल्याला वर्णन जेव्हा आपण अभ्यासू तेव्हा आपल्याला कळेल की हे इतकं व्यापक आहे की आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही आणि ते आपल्यामध्ये आहे आणि आपण त्याचा भाग आहोत. अं, तर हे जे काही आहे ह्याचा आपण उद्या अभ्यास करूया. आज आपण वेळेअभावी इथेच थांबूया. हरिओम. कोणाला काही प्रश्न असतील तर एक 5 मिनिटं आपण घेऊ शकतो. आज जरी उत्तर देणं नाही शक्य झालं तरी उद्याच्या व्याख्यानामध्ये मी त्याच्याविषयी नक्की सांगेन. कोणाला काही प्रश्न आहेत का? हा हा, विचारा सर. वेद 4 आहेत ना, मग आता इथे आपल्या 3चाच उल्लेख झालेला आहे. मग हम्म. त्याचं संदर्भ कसा जोडता येईल? हा, मी जसं सांगितलं मगाशी की सुरुवातीला जी मुख्य वेद परंपरा जी चालत आली त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून 3 वेद मुख्य मानले जायचे. आणि अथर्ववेद जो आहे तो खूप नंतर सांगायला सुरुवात झाली किंवा मानायला सुरुवात झाली वेदांमध्ये. पण त्रयोः वेदाः असं जे म्हणलेलं आहे ते प्रमुख 3 वेदच मानले जातात. आता विद्वानांचे खूप मतभेद आहेत त्यावर. त्याच्यामुळे त्याचं उत्तर अगदीच मी तुम्हाला स्पष्टपणे नाही सांगू शकणार. पण उपनिषदकारांचा जो काही काळ आपण म्हणू शकतो त्या कालखंडाला अनुसरून तेव्हा मुख्यत्वे करून 3 याचा अभ्यास जास्त केला जायचा.
अथर्ववेदाचा तेव्हा अभ्यास किंवा अध्ययन तेव्हा त्या परंपरेत नसावं किंवा गुरुकुल परंपरेत नसावं, म्हणून कदाचित त्याचा उल्लेख इथे नसावा. पण अथर्ववेद हा थोडासा नंतरच ग्राह्य धरला गेला वेदांमध्ये. पण प्रामुख्याने हे तीन वेदच तेव्हा प्राधान्याने अभ्यासले जायचे. म्हणूनही असेल की यांना आधी प्राधान्य दिलं गेलं गुरुकुल परंपरेला अनुसरून, आणि अथर्ववेदाला नंतर मग प्राधान्य दिलं गेलं. धन्यवाद.